आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं आई? एवढ्या तातडीने बोललोस? काही महत्वाचं काम होतं का? विशेष घडलंय म्हणूनच बोलवलंय. बस. तुझे बरेच उद्योगधंदे कानावर यायला लागलेत. काय चाललंय काय तुझं? आई, तुला काय म्हणायचं ते मला समजलं नाही. तुला समजवायला आणि समज द्यायलाच माझा जन्म झालाय ना. काय झालं आई? बरंच काही झालंय. दुर्दैव असं की तू तुझ्या डोळ्यावर झापडं बांधलीस. मोठ्या स्वार्थी आहेस रे तू. स्वतःच्या मतलबाचंच तेवढं बघतोस. आई, माझ्याकडून काही चुकलं का? तू चुका करत राहायच्या आणि मी सावरत बसायचं, हेच माझ्या शेवटी नशिबी आहे. सगळ्यांचे चुक दिसतात तुला. मग तो वेद असो, प्रमिला असो, शंकर असो, भिकाजी असो. अरे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध, ज्यांची कर्म निस्वार्थी, त्यांनी दुसऱ्याला झापावं. तू एक काम कर. सांग काय करू ते. तू सांगितलंयस आणि मी ऐकलं नाही, असं कधी झालंय का? मग हे काम तर नक्कीच कर. अरे, वेद आणि सौरभ मुलं मोठी झालेत. मुलं काय रस्त्याच्या कडेला आंबा, पोपळी, नारळाची झाडं वाढतात तशी वाढतात. मुलं लग्नाच्या वयात आली ती येऊ देत. आपल्याला काय करायचंय? त्यांची लग्न झाली काय नाही झाली काय आपण नाही विचार करायचा, सोडून दे. आधी बापाची लग्नाची हौस पुरी व्हायला नको? एक छान कल्पना सुचवते. तूच लग्न कर. आता इजा बिजा झालं, तिजा व्हायला नको? अरे, अशी कितीतरी कमी भाग्यवान लोक या जगात आहेत की ज्यांची 3-3 लग्न झालेत. तुझी पण हॅट्रिक करून टाकू लग्नाची. काय बोलतेस तू? अरे, तुझ्या मनातलंच बोलते. बघ कशा उकळ्या फुटतायत. बाबा, एक उत्तम संधी आहे. त्या सायली बिर्जिनी बरोबर तुझं लग्न लावून देते. कोण सायली बिर्जे? कोण सायली बिर्जे? सांगते. ये, हे काय यादी आहे. कसली? तावडी मांडववाले, पुंडलिक सनई चौगडा, दिनू काका आचारी, हुसेन बँड बग्गीवाला, सगळ्यांना कळवून टाक. नाहीतर एक काम करते, ती यादी वेदलाच देते. म्हणजे बापाच्या लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात करेल तो. हा, आणि शिवाय फणसे गुरुजींना बोलवून लग्नाचा मुहूर्त काढून टाकूया. आनंदाने शहारलास ना तू. खुशाल तुझी तरुण मुलं रस्त्यावर सोड.